Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. एका पब्लिक ट्रस्टचा भूखंड, त्याच्यावरचं त्या ट्रस्टचं असलेलं स्वतःचं बॉईज हॉस्टेल म्हणजे बोर्डिंग, आणि तिथे असलेलं जैन धर्मियांचं एकदम जुनं जे ट्रस्टने सुरुवातीच्या काळात तिथे बांधलेलं मंदिर, या तिन्ही गोष्टींचा इंटरेस्टिंगली लिलाव झाला. लिलाव झाल्यानंतर त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स दिसत आहेत. कागदोपत्री क्लिअर झाल्याचा ज्यांनी केला त्यांनी प्रयत्न तर केला, पण तारखा अत्यंत सूचक आहेत. या सगळ्या संदर्भात मी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर या सगळ्यावरतून कॉन्ट्रोवर्सी झाली, वेगवेगळ्या ठिकाणून प्रतिक्रिया आल्या, कमेंट्स आल्या भरपूर. काही जणांनी त्याच्यावरती अजेंडे राबवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळी आज जैन समुदायाने पुण्यामध्ये सगळ्या प्रकरणात मोर्चा काढला, ज्या हॉस्टेल प्रिमायसेसवरती जिथून मी मागचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याच एक्झॅक्टली लोकेशनला मी आता उभा आहे, इथून कलेक्टर ऑफिसपर्यंतचा सगळा मोर्चा होता. या मोर्चामध्ये वेगवेगळ्या लोकांनी सहभाग तर घेतला, बरीच गर्दी होती, कारण समुदायाच्या भावनांसोबत खेळ झालाय असं हे क्लिअर या सगळ्या समुदायाचं म्हणणं आहे. पण या सगळ्यामध्ये याआधी मी दिलेले पेपर, त्याच्यामध्ये आणखी 2 पेपर अत्यंत महत्त्वाचे जे ह्या डॉक्युमेंट्समध्ये मी आता आणलेत. एक या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा आहे, तो म्हणजे मागच्या वेळी मी मुरलीधर मोहोळ यांचा केलेला आहे सगळ्या प्रकरणात उल्लेख, केंद्रीय मंत्री भाजपचा आहे, त्यांच्या संदर्भातला आणखी एक डॉक्युमेंट आज माझ्याकडे आहे या बाबतीत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे ट्रस्टी होते, या ट्रस्टीजची थेट बॅलन्स शीट आहे. पैसे कोणाकडून कुठे आणि कसे गेले या सगळ्याचा थेट लेखाजोखा तुम्हाला सांगायचा आहे. आणि अर्थात आधीच्या व्हिडिओपेक्षाही हा व्हिडिओ रेकॉर्ड करणे यासाठी महत्त्वाचं आहे की काही वस्तुनिष्ठ गोष्टी आणि मुरलीधर मोहोळ यांचं जे काही सगळं स्पष्टीकरण होतं, या सगळ्या गोष्टी आता यामध्ये असतील. आणि म्हणून मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवात मला आठवत आहे 2023च्या नोव्हेंबर महिन्यापासून केली होती, की ज्यावेळी चिराग दोशी जे या सगळ्या ट्रस्टच्या बॉडीवरती आहेत, त्यांनी एका चॅनलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये सहज म्हटलं होतं की बिझनेस एक्सपान्शनसाठी नक्की माझ्याकडे मॉडेल्स काय. ज्या समोरच्या अँकरने त्यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्याचं म्हणालेत की 230 कोटी रुपये येणार आहेत, आमच्याकडे फंड आता रेडी होतील आणि त्यानंतर आम्ही आणखी आमचे टेंटॅकल्स जे बिझनेस आहेत ते पसरवायचा प्रयत्न करू. हा आकडा आणि तिथून या सगळ्याची झालेली सुरुवात. आणि 2024ला ज्यावेळी ह्या सगळ्याचं टेंडरिंग झालं, ते टेंडरिंगमध्ये सुद्धा 230 कोटींचाच उल्लेख होतो. 1 वर्ष आधी दिलेला इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर टेंडरिंगमध्ये आलेला सेम आकडा. या सगळ्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये एक मळब आला आणि मला असं वाटतं की संशयाची दारं तिथे उघडली. आता कागदोपत्री सगळ्यांनी क्लिअर राहण्याचा प्रयत्न तर केलाय, पण या सगळ्यामधल्या तारखा परत एकदा समजून घेऊ. आणि त्यानंतर मी व्हिडिओच्या सुरुवातीला ज्या 2 कागदांचा उल्लेख केला, मला त्याच्याकडे पुढे जायचं आहे. महत्त्वाचं काय सगळ्यामध्ये की 16 नोव्हेंबरला म्हणजे 2023 झालं, जे ट्रस्टी आहेत त्यांचं जे काही म्हणणं झालं असेल त्याच्यापुढे ते झालेलं आहे. पण 2024च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे तारीख 16 नोव्हेंबर 2024ला या सगळ्याचं व्हॅल्युएशन ऑफ प्रॉपर्टी ह्या सगळ्याचं करण्यात आलं. हे ट्रस्टीज मार्फत करण्यात आलं. आता ट्रस्टीज मार्फत हे झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये बाकीच्या ट्रस्टीजला नोटीस देण्यात आली की आपल्याला ही जमीन विकायची आहे आणि ही विकायची आहे, तर त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून बैठक घेऊ. बैठक किती तारखेला झाली? 16 नोव्हेंबरला सगळ्यात पहिल्यांदा हे व्हॅल्युएशन ऑफ रिपोर्ट जो माझ्याकडे आहे ते झालं. त्याच्यानंतर लगेच 13-12ला म्हणजे एका महिन्यामध्ये पुढच्या लगेच डिसेंबरच्या 13 तारखेला या सगळ्यांची बैठक होण्यासंदर्भात नोटीस आल्या. पुढच्या 4 दिवसात बैठक होती. 16 का 17 तारखेला ती बैठक पण झाली डिसेंबरमध्ये. आणि 20 तारखेला संबंधित प्रॉपर्टी ही मेरिट कन्सल्टन्सी म्हणून आहे पुण्यातली, त्यांना देण्यात आली की तुम्ही कन्सल्टन्सी आम्ही आता या ठिकाणी नेमतोय, ती कन्सल्टन्सी सगळं जागेचं व्हॅल्युएशन काढेल, बाकीच्या कोणत्या गोष्टी त्या सगळ्या बघेल. आणि ऑन रेकॉर्ड ज्यावेळी आम्हाला ह्या सगळ्याचा लिलाव करायचा, तर त्या लिलावाची प्रक्रिया सुद्धा तटस्थ राहिली पाहिजे म्हणून एक मेरिट कन्सल्टन्सी घेतली. ठीक आहे, ही कन्सल्टन्सी घेतल्यानंतर या कन्सल्टन्सीने लिलाव लावला. लिलावात 3 वेगवेगळे बिल्डर होते. 3 बिल्डर होते. ते कोण कोण होते? रांजणेकर त्याच्यामध्ये नाव होतं, बडेकर होतं आणि गोखले होतं. या तिघांमध्ये ज्यावेळी लिलावाला होता त्या लिलावाचे या सगळ्यांचे डॉक्युमेंट्स जे माझ्याकडे आता आहेत, 15/5/2024 हे पालिकेतलं पत्र आहे आणि त्याच्या आधीचे हे सगळे 15/5/2024 हे पत्र आहे आणि त्याच्या आधीचे हे सगळे गोखले, बडेकर आणि रांजणेकर अशा तिघांचे वेगवेगळे फॉर्मॅट्स होते. एकाने याच्यामध्ये हे आहेत रांजणेकर यांनी 1,85,00,000चं बीड लावलेलं आहे. त्यानंतर आणखी आहे 2 कोटींचं बीड आहे याच्यामध्ये बडेकरांचं. आणि त्यानंतर गोखले ज्यांनी 230 कोटी हे जे काय यांच्या याच्यातला आकडा आहे हा त्याच्यामध्ये आला. आकडे 185 कोटी आहेत आकडे आणि दुसरा 200 कोटीचा आणि हा 230 कोटीचा आहे. आता
230 कोटी आकड्याची उल्लेख तर आधीच झालेला होता. आता त्यामुळे आपण हा फक्त एक योगायोग समजू, ठीक आहे. हे सगळं होत असताना ज्यावेळी 2024च्या डिसेंबरमध्ये सगळी खलबतं सगळी सुरू होती आणि याच्या अर्थात प्रोसेस सुरू होते असं आपण याला म्हणू. हे सगळं सुरू असताना 2025चं वर्ष उजाडलं. आता 2025च्या वर्षामध्ये 28 फेब्रुवारी 2025ला या सगळ्या प्रकरणामध्ये धर्मदाय आयुक्ताकडे महाराष्ट्राचे जे चॅरिटी कमिशनर आहे त्यांच्याकडे अर्ज गेला आणि या संबंधित जी ट्रस्ट आहे हे ट्रस्ट विकण्याची परवानगी द्यावी असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांनी जे डॉक्युमेंट्स दिले होते त्या डॉक्युमेंट्समध्ये काही गोष्टी क्लिअर होत्या की नव्हत्या या सगळ्याबद्दलचं स्पष्टीकरण अजून धर्मदाय आयुक्तांकडून आलेलं नाही. पण काहीच दिवसामध्ये पुढच्या धर्मदाय आयुक्तांनी ही इन्स्टंट फाईल मूव्ह केली, फाईल क्लिअर करून दिली आणि संपूर्ण जागा विकण्याची परवानगी देऊन टाकली. या सगळ्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत का? तर त्यांच्याकडेच आहेत. म्हणजे पुणे चॅरिटी कमिशनरकडे यांनी अप्लाय केलं होतं की नव्हतं याबद्दलची अजून माहिती नाही, पण महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरकडे ते गेले आणि त्या कमिशनरने सगळी फाईल क्लिअर केली आणि देऊन पण टाकलं. आता यानंतर मे महिना उजाडतो. मे महिन्याच्या 15 तारखेला या सगळ्याचं साठेखत होतं आणि साठेखतामध्ये जैन मंदिर जे आहे त्याचा एक ओल्ड स्ट्रक्चर असा नावाचा उल्लेख या ठिकाणी दिसतो. मॅप्समध्ये पण तो उल्लेख असल्याचं सगळे इथले जे बांधव आहेत ते पण सांगतायत. ठीक आहे, याचा अर्थ बिल्डरने ऍक्च्युअल मॅप सोबत छेडछाड केली का तर असा प्रश्न विचारायला वाव आहे. त्या संदर्भातले डॉक्युमेंट जसे समोर येतील तसे मी तुमच्यापर्यंत तेही घेऊन येईल. आणि या प्रिमायसेसमध्ये अर्थात बॉईज हॉस्टेल पण आहे तर त्याचा सुद्धा तिथे उल्लेख असतो. आता मे महिन्यात आल्यानंतर असं होतं की 24 सप्टेंबरला या प्रकरणाची बॉम्बे हायकोर्टमध्ये सगळे जैन बांधव एकत्र येतात. ते म्हणतात की अरे आपलं पब्लिक ट्रस्ट आहे आणि पब्लिक ट्रस्टची जागा विकायचं चाललंय तर आपण हायकोर्टात जाऊ. हे सगळे बॉम्बे हायकोर्टमध्ये पिटिशन देतात. पिटिशन दिल्यानंतर त्याच्यावरती 9 ऑक्टोबरला सुनावणी लागणार असते. 9 ऑक्टोबरच्या सुनावणी आधीच काय होतं, 6 तारखेला हे जे लिलाव जिंकलेत ते बिल्डर 2 बँकांकडे अर्ज करतात. 6 तारखेला अर्ज होतो. 7 तारखेला त्यांचं दोन्ही बँका मिळून 70 कोटीचं लोन असतं. ते 70 कोटीचं लोन त्यांचं 7 तारखेला लगेच मंजूर होतं. बघा आता फक्त इतकंच नाही. आणि 8 ऑक्टोबरला या सगळ्या प्रकरणातलं लोन लगेच नेक्स्ट डे डिस्बर्स पण होतं 70 कोटी. या प्रकरणातली सेल डीड म्हणजे खरेदी खते पूर्ण होतं एकाच दिवसात तहसील ऑफिसला. फक्त तेच नाही तर खरेदी खत पूर्ण झाल्यानंतर लगेच ह्या सगळ्यासाठी जी प्रॉपर्टी मॉर्गेज करायला लागते ती प्रॉपर्टी पण लगेच मॉर्गेज केली जाते. आणि अगदी 2 दिवसामध्ये 24 ते 48 तासामध्ये ह्या सगळ्या घटना एका मागोमाग एक घडतात. आणि सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे इथं चॅरिटी कमिशनर, त्यानंतर इथले तहसील ऑफिस असेल ते या सगळ्यातलं आणि हे पटापट सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर करतात. आणि त्यानंतर या सगळ्याचं 9 तारखेला निकाल लागणार असतो कोर्टाचा आणि 8 तारखेला सगळ्याचं खरेदी खत होतं. काल मी या सगळ्या प्रकरणामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख केला होता ते म्हणजे मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री यांचा. मुरलीधर मोहोळ यांच्याशी याच्या आधी फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काही कारणास्तव ते कम्युनिकेशन होऊ शकलं नाही. पण त्यानंतर जेव्हा मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणं झालं, ज्यावेळी या सगळ्या प्रकरणात त्यांच्यावर सुद्धा आरोप होऊ लागले, त्यावेळी मी ॲफिडेव्हिट काल हे आणलं होतं सगळं मुरलीधर मोहोळ यांचं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टींचा उल्लेख आहे. एक म्हणजे मुरलीधर मोहोळ हे जेव्हा त्यांनी ॲफिडेव्हिट भरलं त्यावेळी त्यांनी ही गोष्ट क्लिअर केलेली होती की हे जे गोखले आहेत, गोखले इस्टेट LLP आणि बढेकर प्रॉपर्टीज अशा या 2 कंपन्यांमध्ये ते पार्टनर आहेत आणि त्यांचे शेअर होल्डिंग काही ठिकाणी 50% आहेत, काही ठिकाणी कमी जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी पुढे सुद्धा त्यांनी बढेकर डेव्हलपर्सचे आणखी एक कंपनी आहे, त्यानंतर बढेकर प्रॉपर्टीज, बढेकर डेव्हलपर्स अशा 2 कंपन्या त्या वेगवेगळ्या आहेत. आणि याच्यामुळे पण त्यांची किती पार्टनरशिप आहे, कोणकोणत्या प्रॉपर्टीजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी उल्लेख केलेला होता. पण आता या सगळ्यावरती मोहोळ यांचं असं स्पष्टीकरण आहे की गोखले फ्युचर LLP त्यानंतर गोखले इस्टेट या दोन्ही प्रॉपर्टीजमध्ये त्यांचा थेट संबंध नाही. तो कसा, तर त्याचं हे डॉक्युमेंट त्यांनी आता या सगळ्यात दिलंय. आणि हे डॉक्युमेंट महत्वाचं याच्यासाठी आहे की त्यांची बाजू काय हे सुद्धा त्यांनी ऑन पेपर जे सांगायचा प्रयत्न करतात ती आली पाहिजे. आणि म्हणून मी आज हा परत व्हिडिओ रेकॉर्ड करतो. गोखले फ्युचर LLP मध्ये त्यांनी स्ट्राईक ऑफ झालंय. किती तारखेला ते म्हणतात की 4 फेब्रुवारी 2025. आता फेब्रुवारी महिन्याच्याच एंडला चॅरिटी कमिशनरकडे हे सगळं डॉक्युमेंट गेलेलं होतं. मार्च महिन्यामध्ये त्या सगळ्याचा क्लिअरन्स आला आणि मे महिन्यामध्ये या सगळ्याचं साठेखत झालं. पण साठेखत होईपर्यंत कागदोपत्री या इथे जे इन्व्हेस्टर आता इथे आहेत गोखले त्याच्या ऍक्च्युअल कंपनीमध्ये जे पार्टनर आहेत मुरलीधर मोहोळ मंत्री, त्यांचं असं म्हणणं आहे की मी ऑन पेपर या सगळ्यातून माझी इन्व्हॉल्वमेंट काढून घेतलेली आहे आणि या सगळ्यातला हा क्लिअर पेपर त्यांनी दिलाय. त्यांचं असं क्लिअर म्हणणं आहे की गोखले फ्युचर LLP मधून त्यांचं स्ट्राईक ऑफ झालं आहे. किती तारखेला त्यांनी केलेलं आहे ते 4 फेब्रुवारी 2025ला. त्यानंतर गोखले इस्टेट LLP जी आणखी याच्यातली कंपनी आहे याच्यामधून त्यांचं झालेलं आहे 3/2ला. म्हणजे
3 फेब्रुवारीला एका कंपनीतून ते बाहेर पडलेले आहेत 2025ला आणि 4 फेब्रुवारीला एका ठिकाणून पडलेले आहेत. हे त्यांनी या सगळ्यातलं एकदम क्लिअर केलं. यात काय म्हटलंय की दिस इज सर्टिफाय दॅट मिस्टर मुरलीधर किसनराव मोहोळ बेरिंग पुढे त्यांचा नंबर असोसिएटेड विथ द फॉलोइंग कंपनीज डायरेक्टर किंवा डेजिग्नेटेड पार्टनर असोसिएट असं म्हटलं असोसिएटेड विथ दिस ॲज पर द डेट्स मेन्शन बिलो. सो या सगळ्या डेट्स आहेत. मग त्यांच्या आणखी वेगळ्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये ते नॉमिनी डायरेक्टर याच्या आधी होते किंवा त्याच्या आधी ते पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडमध्ये पण एका ठिकाणी डायरेक्टर दिसत आहेत, एका ठिकाणी ॲडिशनल डायरेक्टर आहेत. त्याच पद्धतीचे इथे जे इन्व्हेस्टर आहेत त्या इन्व्हेस्टमेंटमधल्या मुरलीधर मोहोळ यांनी सगळ्या इन्व्हेस्टमेंट त्याच्या आधी त्यांनी त्यांचे जे शेअर्स आहेत ते काढून घेतलेले आहेत. ह्याचा हा संपूर्ण पुरावा आता समोर आलाय. ठीक आहे, म्हणून मी म्हटलं की हा व्हिडिओ मी त्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्ड करतो. दुसरा यातला सगळ्यात महत्त्वाचा पेपर काय आहे तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दुसरा आणखी पेपर आहे ते म्हणजे या ट्रस्टीज जे आहे ते सगळे या ट्रस्टीजने असं सांगितलेलं होतं धर्मादाय आयुक्तांना की आमच्याकडे पैसे नाहीत आणि पैसे नसल्यामुळे आणि हे जे काही हॉस्टेल आहे हे एकदम म्हणजे बिलकुल वापरात नाहीये आणि एकदम अडगळीत झालंय आणि ही बिल्डिंग कधीही कोलॅप्स होऊ शकते अशी वगैरे सगळी परिस्थिती असल्यामुळे आम्ही ते सेल आउट करतोय असं त्यांनी सांगितलं होतं. तर या सगळ्या प्रकरणातली मग मी जरा ट्रस्टची फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ द इयर काढलं 31/5/2025 पर्यंत. यात एक एंट्री दिसतीये प्रिव्हियस इयरची आणि करंट इयर मधली. त्या 2 एंट्री आहेत. एक 650 लाखाची एंट्री आहे आणि दुसरी आहे 800 लाखांची एंट्री. हे पैसे कुठून कुठे ट्रान्सफर झालेत माहिती का? हे पैसे ह्या ट्रस्टमधून वालचंद इंडस्ट्रीजला ट्रान्सफर झालेत. आता इथून पैसे जेव्हा वालचंद इंडस्ट्री कोण ज्याचे ते दोषी ओनर आहेत स्वतः ते ट्रस्टमधून पैसे त्यांच्या कंपनीत ट्रान्सफर झालेत. एंट्री काय झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तर तिकडं त्या कंपनीत एंट्री त्यांनी जी क्रॉस एंट्री आपण त्याला म्हणतो ती अशी दाखवण्यात आली सगळ्याची की ते अनयुज लोन आहे. म्हणजे काय की त्यांनी अनयूज लोन घेतलेलं आहे क्रॉस एंट्रीमध्ये की ट्रस्टकडून त्यांनी त्यांच्या कंपनीसाठी अनयूज लोन घेतले असं दाखवलंय. पण इथे या बॅलन्स शीटमध्ये मात्र ट्रस्टच्या बॅलन्स शीटमध्ये एंट्री करताना मात्र त्यांनी लँड परचेसिंग दाखवलंय आणि त्याचा पर्पज असा आहे की ट्रस्टला आणखी एक शाळा उघडायची आहे आणि त्या शाळा उघडण्यासाठी आम्ही काही स्पेसिफिक अमाऊंट आहे ती स्पेसिफिक XYZ जी अमाऊंट असेल ती आम्ही तिकडे ट्रान्सफर करतोय. तर अशा 2 वेगवेगळ्या एंट्रीज सगळ्यामध्ये सापडल्या आणि त्यामुळे ट्रस्टीजने सुद्धा या प्रकरणात कशा पद्धतीने समुदायाला फसवण्याचा प्रयत्न केलाय का असा प्रश्न उपस्थित होतो. कालच्या व्हिडिओवरती भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली. मला लोकांचे प्रचंड फोन आले. मुंबई तक वरती तो व्हिडिओ का नाही वगैरे असं विचारलं होतं. पण वस्तुनिष्ठ कागदपत्र आणि त्यातून आलेल्या आणखी या सगळ्या पुढच्या म्हणजे कालपेक्षा आणखी जास्त कागदपत्र या सगळ्यामध्ये आहेत आणि सगळ्यांच्या बाजू या सगळ्या येणं अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे मला परत एकदा सांगायचं आहे हा विषय मी काढला आणि हा विषय मी पुढे येणार आणि ज्या या सगळे इथे माझ्या आजूबाजूला तुम्हाला बांधव बसलेले दिसत आहेत यांच्या ज्या भावना आहेत त्या आपण जमेल तितक्या ॲड्रेस करायचा प्रयत्न करू. त्यामुळे मुंबई तक बघत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार वाबळे थेट पुण्यावरून.